पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जैसे चरणे शेळीयेचे का धावणे वारियाचे, चाळणे आगीचे भलते होते। 288वी ओवी 7व्या श्लोकात चाललेला विषय की जे आसुरी लोक आहेत, ज्यांचा आसुरी संपत्तीचा स्वभाव झाला आहे, त्यांच्या ठिकाणी वाडवडिलाच्या आचरणाची, शास्त्र काय सांगते त्या विधीची किंचित मात्र सुद्धा काही तमा नसते। त्यांच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जाणून बुजून तिकडं दुर्लक्ष केलेलं असतं। त्यानं त्या व्यतिरिक्त जे काय असेल ते करायचं आहे। त्याला उदाहरण दिलं की शेळीला जसं कोणत्या झाडाचा पाला चालत नाही असं नाही, इतर गाई गुरं ज्या झाडाचा ज्या गवताला तोंड लावत नाही तिचं सुद्धा शेळी खात असते। काटेरी गवत चालतं, दुसरी कुठली कडू असणारी गवत चालतं, तुरट असणारं गवत चालतं, शेळी सगळ्या ह्याला तोंड लावते, म्हणजे सगळं खाते। तसंच वाऱ्याला काही दिशा ठरलेली नाही, या दिशेला जायचं त्या दिशेला जायचं नाही असं नाही, सगळीकडे वारा फिरू शकतो। आणि आगीनंही काही टाका तुम्ही ते भस्मसातच करते। म्हणजे केवळ इंधनच पाहिजे असं नाही, इंधन व्यतिरिक्त जरी गोष्टी असल्या आणि त्यात आगीचा भडका झाला तर आग कशालाही जाळून टाकते। तैसे पुढा सुनी स्वैर आचरती ते गा आसुर सत्तेसी वैर सदाचितया। आता त्याच्याकरता सांगायचं आहे, ह्या 2 ओव्यातून आपण जे पाहिलं त्यातच की हे जे काही आहे ह्यांचं वागणं म्हणजे स्वैराचार, स्वैरच आहेत। अशा स्वैराचाराने वागणारे आहेत म्हणूनच त्यांना आसुर असं नाव आलं। आणि यांचा दुसरं जर काही आणखीन एक गुण असेल तर कधीच खरं बोलणार नाहीत। नेहमी त्यांच्या ठिकाणी जे काही आहे ते असत्यच, जसं काही सत्याचं त्यांच्या ठिकाणी वैरच आहे। असे जे काय असतात, ह्यात राजकारणी तर फार गंमतशीर आहेत, राजकारणी ह्याच लक्षणाचे असतात, कधीच खरं बोलणार नाहीत ते। जरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोलिया बोलती ते। आता त्याप्रमाणे अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या की जसं विंचवानं नांगी मारायची, डंक मारायचा, त्याच्याऐवजी तुम्हाला गमतीने गुदगुल्याच केल्यात। किंवा दुसरं जे काही आहे त्याच्यात तुमच्या ठिकाणी जे व्हायला पाहिजे त्या गोष्टी, म्हणजे जसं अशक्य गोष्ट आहे तसं हे कधीच शक्य नाही। विंचू असा तुम्हाला काय आहे सहज काही गुदगुल्या करतोय असं तर कधी होणारच नाही। म्हणजेच हे कशासाठी सांगितलं तर हे सत्य कधी बोलणारच नाहीत, यांच्या मुखातून सत्य कधीच येणार नाही। अपानाचेनी तोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्य तया जोडे आसुराते। आता त्याला आणखीन गोष्ट दिली की जो अपान वायू आहे तो नेहमी दुर्गंधीचाच असतो, त्याच्यातून सुगंध कधी येईल का? आणि जर समजा असं धरा, हे जे असंभवनीय आहे, समजा त्यातून सुगंध आला तरच समजावं हे सत्य बोलतील, म्हणजे त्यातून कधी सुगंध येणारच नाही, नेहमी दुर्गंधीचंच ते तोंड आहे। तसं हे नेहमीच असत्यच बोलणारे असतात। ऐसे ते न करिता काही अंगेची ओकटे पाही आता बोलती ते नवाई सांगिजेल।
आता त्याप्रमाणे हे जे काही आहे की शास्त्र काय सांगतं, शास्त्राप्रमाणे जे काही वागणारे वाडवडील आहेत त्यांचं कोणतं आचरण आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी नाहीतच. त्यांचा स्वभावच वाईट आहे. वाईट स्वभावानं ते वागत असतात आणि त्यांचं जे बोलणं आहे ते त्याच पद्धतीचं असल्यामुळं त्याच्यात आश्चर्य काय, हे त्यांचा स्वभावच झाला आहे. त्यामुळं त्यांच्या ठिकाणी खोटं का, ते असं का विरुद्ध वागतात शास्त्राच्या, याचं काही नाही. ते आहेत तसेच आहेत. एरवी करे याच्या ठाई चांग, ते तयासी कैसे नीट अंग, तैसा आसुरांचा प्रसंग प्रसंगे परिस. आता त्याला एक उदाहरण दिलं. उंट जो असतो तो उंट असा आहे की तो असतो उंच, पण त्याची मान फार लहान असते आणि बाकीचं शरीर वेगवेगळ्या आकाराचंच. पाठ वरून चढ उतार असणारी, पाय खूपच उंच, जे काही बाकीच्या शरीराला मोजमापात असते तसं ह्यांचं नाही. म्हणजे हे सगळं जर त्याचं शरीर पाहायला गेलं तर कुठं नीट आहे असं नाही. जिथं तिथं त्या शरीराचं काय आहे की वक्रताच आहे. तसं ह्या आसुरांच्या ठिकाणी कधीच चांगलं असा प्रसंग यायचाच नाही. हे नेहमीच्या प्रसंगामध्ये जे काही स्वभावातच वाईट असल्यामुळे नेहमीच वाईट वर्तणुकीत, वाईट बोलणारे, असत्य भाषण करणारे, हेच सगळं त्यांच्या ठिकाणी आहे. तेच आता सांगत आहेत. उधवणीचे जेवी तोंड, उघडी धुवाचे उभड, हे जाणीजे तेवी उघड, सांगो बोल. आता जे काही पूर्वी होतं त्याला झरोक किंवा सवनं असं म्हणायचं. ते कशासाठी घरात असायचं, तर विशेषतः स्वयंपाकघरात चुलीच्या वर असायचं की धूर निघून जावा म्हणून. मग त्याला धुराडं म्हणलं तरी चालेल. हे धुराडं जसं काय आहे की तोंडातून नेहमी धुराचाच लोट बाहेर टाकतं, त्याच्याशिवाय त्याच्या ठिकाणी दुसरं काही नाही. तसं ह्या आसुरांचं बोलणं हे नेहमी असं वाईटच. कधीच त्यांच्या मुखातून कोणासाठी गोड शब्द, कोणाचं काही नाही. नेहमी त्यांच्या मुखातून असं सगळ्याबद्दलचं कटुता, क्रूरता, आणखीन काय आहे असत्यता, सगळ्या ह्याच गोष्टी त्यांच्या मुखातून बाहेर पडतील. असत्यं प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरं, अपरस्परं संभूतं किमन्येत कामहेतुकं. आता या 8व्या श्लोकामध्ये सांगतात, हे जे काही आसुरी जन आहेत ते असं म्हणतात की हे जे काही जग आहे हे आश्रयरहित आहे आणि हे काय आहे कोणापासून निर्माण झालं आहे असं नाही. तुम्ही म्हणता ह्याला निर्माण करताना ईश्वर आहे किंवा परमेश्वराने हे सगळं जग निर्माण केलं, अजिबात नाही. स्त्री पुरुषाच्या युग्मापासून, नरमादीच्या युग्मापासून सगळं जग निर्माण होतं आहे. त्यामुळं जे विषय भोगाचाच विचार आहे, तेव्हा या सगळ्यामध्ये कामनेशिवाय दुसरं काही नाही. सगळीकडे जर काही असेल तर कामनेतनं हे उद्भवलेलं आहे. तरी विश्व हा अनादी ठावो, येथ नियंता ईश्वर रावो, चावडिये न्यायो अन्यायो निवडी वेध. आता आहे कसं, तर मुळात असं आहे की हे विश्व अनादी कालापासून आहे. हे कुठून कोणापासून निर्माण झालं हे सांगता येत नाही, पण आहे त्या संपूर्ण जगताचं नियंत्रण कोण करतो, तर ईश्वर करतो. ईश्वराने ह्याची नियामकता ईश्वर म्हणजे, आणि तो सगळं जर काही असेल तर जिथल्या तिथं करतो. आपल्या ठिकाणी पूर्वसंस्काराप्रमाणे जी काही पूर्वीची कर्म आहेत ती संगतवार देणारा तोच आहे. आपल्याला असं वाटतं की समजा आपल्याकडं काही पुण्यकर्म आहेत त्याचं पुण्यफल आहे आणि काही पापकर्म आहेत त्याचं पापकर्म आहे, तर आधीच पुण्य भोगून घेऊ मग बघू पापाचं, असं म्हणलं तर चालत नाही. तुमचा ज्या कर्माचा उद्भव आत्ता होत आहे त्याप्रमाणे देणारा ईश्वर आहे.
जे तुम्ही केलं नाही ते तुम्हाला देणार नाही. म्हणजे हे सगळा विचार काय करतो? ईश्वर करतो. आता तरीसुद्धा आपण जर ईश्वराच्या इच्छेप्रमाणे आणि वेदाच्या सांगितल्या गोष्टीप्रमाणे न्यायभावनेनं जर वागलो तसं आपल्याला फळ, आणि अन्यायी भावनेनं अन्याय करत जर आपण ते वागलो, म्हणजे चुकीचं वेदाचं सांगणं सोडून देऊन जर वागू लागलो, तर मग काय आहे, त्याचं फळ वेगळं. म्हणून न्याय का अन्याय ह्याचा निवाडा कोण करतं? तर वेद करतो. वेदी अन्यायी पडे तो निरय भोग दंडे, सन्यायी जो सुरवाडे स्वर्गी जे. आता वेदाने सांगितलं की जो अन्यायानं वागतो, ज्याच्या ठिकाणी न्याय नाही, त्याला मी नरक भोगाकडे पाठवतो. त्याच्या ठिकाणी सगळं जर काय असेल तर नरक, त्याचं जसं वागणं असेल तर नरकात सुद्धा एकापुढं एक एकापुढं एक, म्हणजे एक नरक त्याच्यापेक्षा अधिक दुसरा दुःख देणारा, त्यापेक्षा अधिक पुढचा दुःख देणारा. मग ह्याचं कसं आहे तसं बघत त्या निरय भोगाकडं मी त्याला पाठवतो. आणि जर सन्यायी म्हणजे योग्य न्यायानं जसा वेद सांगतो त्या वेदाच्या सांगण्याला अत्यंत मनोभावे लक्षपूर्वक असं सगळं मानून जो करत असतो त्याला स्वर्गातली स्थानं मिळतात. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादि जे पार्था, येते म्हणती ते व्रथा आगवेची हे. अशा तऱ्हेची ही जी काही विश्वरचना आहे आणि तिची व्यवस्था अनादिकालापासून घातली गेली. अनादिकालापासून ईश्वर आणि वेद ह्या संपूर्ण ह्याचं काय करतात? नियंत्रण करतात. आता हे जे आसुरी हे म्हणतात असलं काही नाही, काहीतरी तुम्ही खोटं सांगताय. असं कुठं आहे? कशाचा ईश्वर, कशाचा वेद, काही नाही. जे जे काही असेल ते तुमचं बोलणंच खोटं आहे, आम्ही ह्याला मानत नाही. यज्ञमूढ ठकिले यागी, देवपिसे प्रतिमालिंगी, नागवले भगवे योगी समाधी भ्रमे. आता ह्या तुमचा वेद सांगतो आणि जे जे कोणी असेल त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. त्याच्यात ज्यांनी यज्ञ करायला सुरुवात केली ते वेडे झालेत. काही नसतं त्यातनं, कोणतं फळ नाही, उगा आपलं वेडेतन करतात काहीतरी यज्ञ. दुसरे कोण आहेत? देवाबद्दलची प्रियता धरणारे, देवाची भक्ती धरणारे, आणि उगाचच मूर्तीपूजा करतात. मूर्तीला पाणी घालतात, दहीदूध घालतात, फुलं घालतात. ह्यांनासुद्धा काही नाही कळत देव काय करणार आहे ह्यांचं. तो देव काही करतच नाही, तो मंदिरातला पाषाणाने निर्माण झालेला देव. आणि हे काय करणार आहेत? दुसरे जे निघालेत समाधी घ्यायला, त्यांनी आपलं काय केलं? सगळं दिलं सोडून संन्यासी झाले, भगवे वस्त्र धारण केली आणि समाधी कशी प्राप्त होईल याकडे लागले. हे सगळेच चुकलेले आहेत. सगळ्याच्या दृष्टीनं आसुरी म्हणतात ह्यांच्या डोक्यात म्हणले वेड लागलेले, हे भ्रमिष्ठ आहेत. येथ आपुलेनी बळे भोगीजे जे जे वेटाळे, हे वाचोनी के वेगळे पुण्य आहे. तेव्हा तुम्ही ह्या सगळ्याकडं पाहायला गेला, यज्ञ करणारे काय करतात? यज्ञाची उपासना करतात. यज्ञ होईपर्यंत खात नाहीत अन्न, उपासाचं खातात. देवाची पूजा होस्तोवर हे काय खात नाहीत, देवाला नैवेद्य झाल्यावर खातात. आणि तिसरे योगी संन्यासी तर ते काय सगळ्याचाच त्याग करतात. अहो म्हणले तुम्हाला चांगलं आयुष्य दिले, तुमच्याजवळ बळ दिले आहे, ते भोगा ना. हे भोगायचं सोडून ह्याच्या काय नादी लागताय? जितकं तुम्हाला मिळालेलं आयुष्य, जेवढा तुम्हाला विषय भोग प्राप्त होईल तेवढं तुम्ही पुण्यच केले. जे विषयाच्या भोगाकडे सोडून देऊन हे असं काय करता? विषयच भोगा. ना अशक्तपणे अंगिके, वेगळ वेटाळी न टके, ऐसा गादिजे वीण विषय सुखे तेची पाप. आता जर अंगात ताकद आहे, बळ आहे, तरीसुद्धा काहीतरी काढतो विषय भोगत नाही, विषयाकडे जात नाही. विषयाला काय करतो की तुच्छ मानतो. वास्तविक पाहता विषयाचं सुख त्याने भोगायला पाहिजे, पण हा जर भोगत नसेल तर हाच पाप करतोय. यालाच पाप म्हणावं.
प्राण घेपती संपन्नाचे, ते पाप जरी साचे, तरी सर्वस्व हाता येतयाचे, हे पुण्यफळ. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या श्रीमंताच्या घरी गेलं आणि त्याचा वध केला, त्याला हाणलं मारलं किंवा त्याला नष्ट केलं तर पाप लागेल, कारण हे त्याची हत्या केल्याचं पाप आहे. पण त्याची संपत्ती मिळाली ते नाही का पुण्य? त्याला मारून त्याची संपत्ती लुटली हे पुण्य आहे. म्हणून मग त्याला मारल्याचं पापापेक्षा किती संपत्ती मिळाली हे पुण्य जास्त आहे. बळी अबळा ते खाय, हेची बाधित जरी होय, तरी मासिया का न होय निसंतान. आता त्यांची तर्कता कशी पहा, म्हणजे कशी लावते ते विचारसरणी. ते असं सांगतात की जसं काय आहे की कामवासनेनं जे जे काही असतील, मग मासा असो काही असो, हे सगळे जर काही असेल तर त्यात भोगायचं असतं. म्हणून जो जो बलवान आहे तो आपल्याला पाहिजे तो भोग घेतो. तेव्हा जर ते केल्यानं त्याच्या ठिकाणी पाप लागत असेल तर मासा तर दुसऱ्या माशाला खातो, मोठा मासा लहान माशाला खातो. कुठं संपलेत मासे? कुठं त्यांना कसलं पाप लागलं? कुठे गेले ते नरक भोगायला? उलटे त्यांची काय आहे वाढच होत चालली. जरी लहान खाऊन टाकले तरी पुन्हा मोठे, पुन्हा लहान जन्मालाच येतात. ते अखंडच चाललं आहे. आणि कुळे शोधोनी दोन्ही, कुमारेची शुभ लग्नी, मेळवी जाती प्रजा साधनी हेतू झरी. आता सगळीकडं काय चाललेलं आहे की चांगल्या प्रकारचं कुळ शोधायचं, लागवड बघायची आणि त्याचं आणि तुमचं ग्रहयोग चांगले आहेत का बघायचं, सगळं जुळतं आहे का, सगळी काय आहे गुण उतरतात का बघायचं. आणि मग तुम्ही तुमची मुलगी त्या घरी देता. म्हणजे तुमच्या बरोबरीचं बघता, सगळ्या कुळाची अजून काय अजून त्यातल्या सगळ्या गोष्टी तपासता आणि मग तिथं लग्न लावून देता. आता ह्याने काय होतं तर चांगल्या कुळाकडं लक्ष दिलं, संस्कार चांगले बघितले, तुमच्या योग्यतेप्रमाणे दिलं तर ह्यांच्यापासून जे होणारी प्रजा आहे ती चांगली होईल, त्यांच्या ठिकाणी चांगले संस्कार निर्माण होतील असं तुम्हाला वाटतं. म्हणून हे सगळं शोधल्याशिवाय एखाद्याच्या ठिकाणी ग्रह आडवे येत असले तर तिथं तुम्ही देत नाही. दुसरा काही योग नसेल तिथं, काहीतरी मृत्यूयोग अमुक मृत्यू षडाष्टक हे ते असलं तरी देत नाही. हेच असं आहे. आता ते सगळं शोधून तुमचे काय आपल्या ह्या जगाची रीत आहे त्या पद्धतीनं काय करतो आपण की मुलगी त्या मुलाला म्हणजे त्या घरी देत असतो. तरी पशुपक्षादी जाती, जया मिती नाही संतती, तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले. आता तर तसं जर आहे तर असं सांगता की हे पशु पक्षी हे कुठं बघतात काय, ह्याने कुठं ग्रह बघितले, ह्याने कुठं पत्रिका बघितल्या, ह्यांची उलटी ह्यांची कितीतरी संख्या वाढली. तुम्ही एवढं सगळं बघता पण त्यांच्यामध्ये काही नाही. कसंही त्यांचं असतं तरीसुद्धा कितीतरी, जसं ते फिरस्ते जनावर असतात ना गावात फिरणारे, त्यांना तर 12 पिल्लं होतात. म्हणजे अशी कितीही एकेकाला होत असतात. चोरीचे धन आले तरी ते कोणाशी विष झाले, वालभे परद्वार केले कोडी कोणी होय. अजून ते सांगतात की समजा चोरलं एखादं धन तर मग काय त्याच्यापासून घेतलेलं भोगाचं काय विष होतं का त्याचं? अगदी मजेशीर खाता येतं, अजून काही ऐशाराम करता येतो. त्या चोरीच्या धनापासून काय वाईट झालं? काही वाईट झालं नाही. आता दुसरं सांगितलं की जर एखादी परस्त्री आणि तिचा जर भोग घेतला तर काय कोणाला कोड फुटतं काय? उलट ते काय आहे त्यांची एकमेकाची आवडी निर्माण होतात आणि ते रममाण होतात. म्हणजे हे सगळं जर बघायला गेलं तर तुमच्या विधिशास्त्राच्या विरुद्ध झालं तरी कुठं काय होत नाही. म्हणोनी देवो गोसावी
तो धर्माधर्मू भोगवी आणि परत्राच्या गावी करीतो भोगी. आता एकंदरीत तुम्ही जे काय म्हणता ना की सगळं योजना देवाने अगोदर करून ठेवली. जो जो कोणी धर्माप्रमाणे वागतो त्याला आणि जो कोणी अधर्माप्रमाणे वागतो त्याला त्याचे कोणते भोग द्यायचे हे ईश्वर ठरवतो. धर्माप्रमाणे वागलं तर तो परलोकाला जाऊ शकतो, अधर्माप्रमाणे वागलं तर तो नरक लोकाला जाऊ शकतो. हे सगळं जर काही असेल तर नियोजित आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी करणारा हा जो देव आहे ईश्वर, तो सगळं व्यवस्थित करत असतो. परी परत्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो आणि करता निमे माठावो भोग्यासी कवणो. आता त्याच्यात त्यांनी सांगितलं, असं जे तुम्ही म्हणता की कुठंतरी काय आहे, स्वर्गलोक आहे, स्वर्गलोकामध्ये सगळ्या प्रकारची सुखं आहेत, या सगळ्या गोष्टी जे तुम्ही सांगता ना ते काही खरं नाही. कुठेही स्वर्ग कोणी बघितला आहे, कोण जाऊन स्वर्गाला जाऊन आलं, त्याने कोणत्या प्रकारचे अनुभव घेतलेत, काही नाही. आणि देव देव म्हणतात ते कोणाला दिसलं आहे? कुठं आहे देव? देव नाही, स्वर्ग नाही. हे सगळं जर काही असेल तर चुकीचं आहे. वावो म्हणजे व्यर्थ बोलणं आहे. उलट असं आहे की जे काही तुमच्या आमच्या शक्तीने करता येईल ते करावं आणि ते मिळवावं. कुठं काही नाही, देव नाही, काही नाही. येथ उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्गलोकी तैसा कृमी नरकी लोळतो श्लाघ्य. आता जर इंद्र जर त्या उर्वशीबरोबर आपलं जर काही आहे राहत असेल, त्याचं जे रात्र जात असेल त्यात जर तो सुखी होतो, तर एखाद्या घाणीमध्ये असणाऱ्या आळ्यासुद्धा एकमेकाच्या नरमादी ह्या पण सुखी होतात. हे जे काही बाकीचे घाण असतात लोक जनावरं काही अजून, ते सुद्धा सुखी होतात. म्हणजे त्याला जे कामवासनेपासून सुख मिळतं आहे ते इतराला सुद्धा तेच मिळतं ना. दोघाची कामवासना एकच, दोघाच्या कामवासनेतनं सुख एकच आहे. मग तिथं स्वर्गातलं काय, इथे एखाद्या गटारीमध्ये असलेल्या आळेचं काय? म्हणोनी नरक स्वर्गू नवे पाप पुण्य भागू हे दोन्ही ठाई सुख भोगू कामाचा चितो. तेव्हा नरक नरक म्हणतात ते नाही, स्वर्ग म्हणतात ते नाही, तुमचं जे पाप आणि पुण्य हे सांगतात ते पण नाही. केवळ कुठंतरी सुख तुम्हाला मिळायचं पाहिजे ना. मग हे सुख कामभावनेतूनच मिळतं. म्हणून काम हा श्रेष्ठ आहे. कामापासून सगळं जग वाढलं आणि कामच जगाचं सगळं काय असेल तर तो पूर्तता करतो. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आगवे जग. तेव्हा तुम्ही जे म्हणता ईश्वराने जग निर्माण केलं किंवा ईश्वर सगळ्या जगाचं नियंत्रण करतो, काही नाही. स्त्री पुरुष नर मादी यांच्यापासून पुढची प्रजा निर्माण होते आणि जसं जशी प्रजा निर्माण झाली तसं तसं जग आहे. जगाची सगळी निर्मिती त्याच पद्धतीने झालेली आहे. जगाचा जन्मच या दोघांच्या मिलनापासूनच पुढं झालेला आहे. आणि जे जे अभिलाषे स्वार्थालागी हे पोषे पाठी परस्परे द्वेषे कामची नाशी. तेव्हा एकमेकाचा अभिलाष धरला जातो, स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी यांचा. आणि त्या सगळ्यामध्ये त्यांचा स्वार्थ परिपूर्ण होत नसेल तर कामनाच त्यांचा घात करते. म्हणून कामनेनं सुख आहे, कामनेतच द्वेष आहे. कामनेची पूर्तता झाली नाही तर जसं आपण पाहतो की हे जे काही कुत्रे हे ते असतात, ते एखाद्या कुत्र्याला जर त्यातली इच्छा पूर्ण नाही झाली तर दुसऱ्या कुत्र्याला फाडून काढतं, ते त्याचं सगळे तुकडे करतं, त्याला कुठंतरी जखमा करतं. कारण काय झालं तर कामनेनेच नाश केला आणि कामनाच ह्या सगळ्या वाढायला कारण आहे. एवं कामा वाचोनी काही जगा मूळची नाही. जगा
मूळच आन नाही ऐसे बोलती पाही आसुरते. तेव्हा ह्या आसुरानं सांगितलं, आम्ही सांगतो तेच आहे. त्याच पद्धतीने हे सगळं जग आहे. ह्या जगात तेच सगळीकडे चाललेलं आहे. काय आहे तर प्रत्येक सगळ्यात महत्त्वाचा काम आहे. कामाने सगळं जर काही निर्माण झालेलं आहे तेच आहे. म्हणून ह्या जगाचं मूळ कोण तर काम आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि हे सोडून जर तुम्ही काही सांगत असाल, बोलत असाल तर ते नाहीच. कारण हे सत्य आहे, हे उघड आहे. तुम्ही जे सांगता ते कुठे कोणाला माहीत, अदृश्यात आहे ते. हे आमच्या पुढे सगळं जगात ह्या सगळ्या गोष्टी चालतात. तेव्हा आम्ही जे समोर दिसतोय ते बोलतो, समोर आहे त्याच्याकडे बघतो. कोणीही झालं तरी विषयभोगाकडे जातो, कोणी कामभोगाकडे जातो. प्रत्येकाचं लक्ष तेच आहे. हे सगळं सोडून देऊन अगदी तुम्ही सांगता तसं ईश्वराचं भजन आणि वेदाचं पूजन, वेदाचं पठण असं सगळे करतात असं कधी दिसतच नाही. असं जे जे कोणी करत असतील त्यांना तर आम्ही वेडच ठरवतो. त्यांना त्याचा काय आहे, वेड्याचा छंद लागावा तसा लागलेला आहे. बाकी सगळं म्हणजे जास्ती संख्या कुणीकडे आहे, ह्या कामभावनेत आणि विषयभोगाकडं. आणि कितीक संख्या आहे तुमची की जे देवाकडं झालं, यज्ञयागाकडं किंवा योग्य कर्म सुकृत म्हणून ठरवतात, ते फार थोडी. यांनाच काही कळत नाही. एवढी सगळी संख्या एका रस्त्याला जाते म्हटल्यानंतर तेच सगळं एक योग्य आहे. आता असो हे किडाळ, बोली न करू पघळ, सांगिताची सफोल हो तसे वाचा. आता मात्र काय आहे, माऊलीने आटपतं घेतलं. म्हणजे हे जे सगळं सांगतोय ना, हे अतिशय कसं आहे, किडाळ आहे, म्हणजे घृणास्पद आहे, वाईट बोलणं हे. आणि ते बोलणं भाग पडलं, कारण त्या पद्धतीचा श्लोक आल्यामुळं त्याच्यावरचं जे काही असेल तो अनुवाद करावा लागला. त्याच्यावरच्या ठिकाणी त्या अवतरणातल्या ओव्या आल्या. वास्तविक पाहता माऊलींचा तर हा स्वभावच नाही हे सगळं बोलणं हा. पण इतकं सगळं जरी असलं तरीसुद्धा हे सगळं बोलणं कसं आहे तर फोल आहे. या सगळ्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. हे सांगितलं खरं, पण हे खरं नाही. हे जे लोक म्हणतात हे आसुरी स्वभावाचे जे असतील त्यांचं वागणं किंवा त्यांचं बोलणं, त्यांचं आचरण हे सगळंच चुकीचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बोललो म्हणून माझी वाचा मलिन झाली. ही अजूनही वाचा मलिन करून घ्यायची नाही. जो काही असेल तो आपला पुढचा विषय आहे त्याच्याकडे जाऊ. आणि हे सगळं सांगणं आता बाद झालं. आसुरीबद्दल जेवढं बोलणं झालं तेवढं आता पुरे. त्याच्यानंतर जो काही पुढचा विषय असेल तेच आपण बोलू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.